नमस्कार, मी पवार अभिजित माऊली न्यूजच्या बीड लोकसभा ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। कारण की गेल्या काही दिवसांपासून बीड लोकसभा निवडणूक लागली आणि या लोकसभेच्या अनुषंगाने जोरदार प्रचार सुद्धा सुरुवात झालाय। या लोकसभेच्या अनुषंगाने आपण पाहतो की महायुतीकडून पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आणि वंचितकडून अशोक हिंगे तसेच अनेक अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात उतरलेले पाहायला मिळतात। परंतु जनता कोणाच्या बाजूने असणार हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार नाही। कारण की गेल्या 10 वर्षामध्ये विकास कोणता झाला, गेल्या 10 वर्षामध्ये प्रीतम मुंडे खासदार होत्या, गेल्या 10 वर्षाचा विकास कसा होता हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे। कारण की गेल्या 10 वर्षामध्ये प्रीतम मुंडे खासदार होत्या, त्याच अनुषंगाने आता त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरल्यात। नेमका 10 वर्षाचा विकास काय होता हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार, जनता कोणाच्या पाठीशी हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे। कारण की गेल्या 10 वर्षामध्ये विकास, बीडचा विकास, कारण की रेल्वेचे प्रश्न असतील, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नावर आज आपण चर्चा करणार। आपल्यासोबत काही मतदार बांधव आहेत, आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार ते नेमकं कोणाच्या पाठीशी, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होती का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे। आपल्यासोबत मतदार बांधव आहेत, नेमकं काय सांगाल? सध्या निवडणूक लागली आहे, सध्या जनता कोणाच्या पाठीशी आहे? सध्या जनता अशोकजी हिंगे यांच्या पाठीशी आहे आणि बाळासाहेबांनी जो बहुजन वंचितला उमेदवार दिलेला आहे त्यांच्याशी बहुमत। आज मी वृक्षमित्र आहे, मी बऱ्याच ठिकाणी बघितलं तर मला हे जाणवलेलं आहे की अशोक हिंगे यांना लोकांनी प्रतिसाद द्यायला सुरू केलेला आहे। नेमकं गेल्या 10 वर्षामध्ये प्रीतम मुंडे खासदार होत्या, नेमकं त्यांचा विकास काय 10 वर्षातला? त्यांनी ह्या सर्कलमध्ये कुठल्याही प्रकारचे कामं दिलेले नाहीत किंवा आमच्यासारख्या सुशिक्षित बेकार वर्गांना त्यांनी कधीच त्यांची कामं केलेली नाहीत। त्याच्यामुळं जनतेमध्ये माझ्या माहितीनं थोडासा रोष दिसतोय। नेमकं रेल्वेचा प्रश्न आहे बीडचा, नेमकं गेल्या 10 वर्षापासून प्रीतम मुंडे खासदार आहेत, परंतु अजून सुद्धा त्यांच्या भगिनी आता रिंगणात उतरतात। रेल्वे पुढच्या वेळेस रेल्वे पुढच्या 5 वर्षात नक्कीच येईल असं सुद्धा प्रत्येक ठिकाणी म्हणतात। नेमकं या विषयाकडे आपण कसं पाहता? पाठीमाग खूप दिवसापासून त्या रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे आणि इथून पुढं मला तरी वाटते की काही सांगता येत नाही, म्हणून त्याच्यामुळं नव्यानं जो उमेदवार दिलेला आहे बहुजन वंचित आघाडीने ते स्वप्न पूर्ण करतील असं मला वाटतं। नेमकं काय सांगाल एक नवीन मतदार म्हणून काय सांगाल? कारण की गेले अनेक वर्ष बीड जिल्हा हा बेरोजगार तरुण म्हणून ओळखला जातो बीड जिल्ह्यातला, आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये कोणताही प्रश्न सोडवला जात नाही, अनेक जिल्हे विमानतळापर्यंत गेला। बीड जिल्हा हा फक्त रेल्वे आणि MIDC याच मुद्द्यावर, या विषयी काय सांगाल? मी एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून हे सांगू इच्छितो की इथला जो मतदार आहे तो पर्यायाच्या शोधात आहे। वारंवार आपल्याला अनेक नेत्यांनी आश्वासन दिले गेलेले आहेत। गेल्या पंचवार्षिकला सुद्धा माजी खासदारांनी मी रेल्वेने फॉर्म भरायला या मतदारसंघात येईल असं आश्वासन जनतेला दिलं होतं, परंतु 261 किलोमीटरचा रेल्वे जो होता तो आता फक्त 61 किलोमीटर झालेला आहे। त्याच्यामुळे या जिल्ह्यातील जनता खूप त्यांच्याशी नाराज आहे। त्याच्यामुळे इथला मतदार जो आहे, नवीन येणारा जो मतदार आहे तो परिवर्तनाचा वाट बघत आहे। म्हणून मी सांगतो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो उमेदवार दिला आहे अशोक हिंगे पाटील, आणि जो मराठा समाजाशी निगडीत असलेला उमेदवार आहे, तर त्याच्या मागे जनता जाताना दिसत आहे असंच माझं मत आहे। नक्कीच, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून बीडचा मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि रेल्वेचा पण प्रश्न प्रलंबित आहे। नेमकं रेल्वे आली तर MIDC आली तर बेरोजगारी हटेल असं सुद्धा आहे, परंतु एक बेरोजगार तरुण म्हणून काय सांगा? तुम्ही प्रश्न जो विचारला तो अगदी सत्य आहे, परंतु वारंवार हा प्रश्न विचारायला आपल्याला का लागवत आहे? या नेते मंडळीला असा प्रश्न का निर्माण होत नाही की हा प्रश्न वारंवार आपले पत्रकार का विचारतायत? मग तो प्रश्न सॉल्व का करत नाहीत? इथला जो बेरोजगार तरुण आहे आज मुंबई पुणे सारख्या मोठमोठ्या शहरामध्ये जाऊन आपलं उपजीविकेचं साधन साधत आहे। आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ज्याला संबोधलं जातं, विविध भागामध्ये आज या जिल्ह्यामध्ये कसली MIDC नाही, कसल्याही युवकांना रोजगार नाही। तर या युवकांचे प्रश्न, या बेरोजगारांचे प्रश्न मांडणार कोण? हे फक्त नेते आश्वासन देतात, पण इथला मतदार त्यांच्यावर खुश नाही। तर यावेळी इथला मतदार जो आहे, सुजाण मतदार जो आहे, या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे।
नक्कीच, कारण की गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा हा बेरोजगारीकडे वळताना पाहायला मिळतोय. अनेक आपल्यासोबत अजून सुद्धा मतदार आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. नेमकं काय सांगाल, एक मतदार म्हणून काय सांगाल, नेमकी काय या वर्षीची निवडणूक कशी होती? या वर्षी एकतर्फे होईल. तुतारीच निवडून येणार यावर्षी. नेमकं का तरी का गेल्या काही दिवसापासून अनेक चर्चेत उमेदवार महायुतीकडून पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आणि वंचितकडून अशोक हिंगे उभं राहिलेत. नेमकं काय वाटतं, कसा विकास झाला पाहिजे बीडचा? बीडचा विकास चांगला झाला पाहिजे. बजरंग सोनवणेच विकास करू शकतात, दुसऱ्या कोणीही करू शकत नाही. अशोक हिंगे हा डमी उमेदवार आहे, काही होऊ शकत नाही. कारण की गेल्या 10 वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या, यावेळेस सुद्धा त्यांच्याच भगिनी आहेत. गेल्या 10 वर्षाचा विकास कसा होता? काहीच नाही विकास झालेला, कसलाही विकास झालेला ना. त्यांनी फक्त जातीपातीचे राजकारण केलं, काही केलेलं नाही. बजरंग सोनवणे विकास रेल्वेचा प्रश्न सोडवतील का? हा, सोडीतील ना. 2 वर्षात कमीत कमी सोडीतील. हा, नेमकं गेल्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा बजरंग सोनवणे निवडणुकीमध्ये उतरले होते. त्यांनी सुद्धा मोठं मताधिक्य मिळवलं जात होतं, परंतु जनतेतून सुद्धा विचारलं जातं की त्यांनी 5 वर्ष जनतेमध्ये उतरले नाहीत. या भूमिकेकडे आपण कसं पाहता? या भूमिकेकडे काय पाहणार, ते आता असतेच पण थोड्या प्रमाण कमी, कारण सरकारच खालीवर त्यांचं ते काय करणार, या ओघाने कसं होतं. नेमकं जनतेचा कौल कसा असणार आहे? तरी जनतेचा कौल सोनवणेकडेच राहणार. हा, कारण मराठा आरक्षण सोडू शकते ते. हा, नक्कीच या येथील मतदारांचं सुद्धा म्हणणं आहे की जनता नक्कीच बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी राहणार असं सुद्धा म्हणणं आहे. परंतु अजून सुद्धा आपल्यासोबत उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. मतदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून नेमकं काय सांगाल, सध्याचा जनतेचा कौल, जनतेच्या प्रतिक्रियातून जाणून घेतो. नेमकं सध्या जनतेचा कौल कोणाकडे असणार आहे? जनतेचा कौल हा वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्याकडे आहे. कारण की सकाळीच त्यांचे इथं आले असता बजरंग सोनवणे यांच्या मागे फक्त 4 कार्यकर्ते दिसले आणि सकाळी वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आले, त्यांच्या मागे 250 ते 300 कार्यकर्ते तर ते येळमघाट्या नगरीमध्ये दिसले. कारण त्याच्यानुसारच जाणून घेण्यात येतं की 4 कार्यकर्ते आणि 250 कार्यकर्ते डिफरन्स हा पुष्कळ आहे. कारण की लोक हा बदल पाहत आहेत की प्रत्येक वेळेस येतात रेल्वे आणतो, प्रत्येक 5 वर्षानंतर येतात रेल्वे येईल तुम्हाला, प्रत्येक हा पण येतो तुमच्याकडे आहे, हे तुम्हाला रोजगार भेटतील. नेमकं तुम्ही आता म्हणले रेल्वे आणतो, परंतु बजरंग सोनवणे सत्तेमध्ये नव्हते. बजरंग सोनवणे कारण की रेल्वे आणू शकत नाही. प्रीतम मुंडे यांच्याविषयी काय सांगाल? प्रीतम मुंडे फक्त आम्हाला इलेक्शनच्या पिरियडमध्येच दिसतात, अधूनमधून ते दिसूनच राहत नाही. कारण की ते फक्त राजकारण करतात, समाज किंवा गोरगरीब आणि इथल्या बेरोजगारांसाठी काही काम करत नाहीयेत असं दिसून येतं. कारण की पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत की त्या फक्त इलेक्शन पुरत्या मर्यादित आहेत. असे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे असे व्यक्तिमत्व आहेत. अजून सुद्धा सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. नेमकं काय सांगाल, सध्या लोकसभेचं वातावरण कसं आहे? कारण की उन्हाच्या पाऱ्याबरोबरच लोकसभेचा पारा चढताना पाहायला मिळते. नेमकं काय प्रतिक्रिया आहे नेमकी? जर बीड जिल्ह्यामध्येच रोजगाराचा जर प्रश्न निकाली निघत असेल तर आम्हाला कुठं जायची गरज नाही. रोजगाराचा जो काही प्रश्न आहे, जे काही तरुणाचे जे काही लोंढेचे आज जर बघितलं, मी पुण्यामध्ये राहतोय, तर दिवसा जर म्हणजे हा माझ्याकडे आकडा नाही आहे पण कमीत कमी पुण्यामध्ये पोहोचणारा तर 200 ते 250 तरुण लोक पुण्यामध्ये भर पडते. हा खूप मोठा आकडा आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी माझे 20 ते 25 पोरं जे आहेत ते माझ्या बीडचे. हे खूप दुःखदायक आहे, त्याच्यामुळं पण हे प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला जर स्थलांतर करावं लागतं आहे रोजगारासाठी, बाकीच्या गोष्टींसाठी. पाण्याचा जर विषय बघितला तर कोणत्याही प्रकारे पाण्याचा विषय निकाल निघाला नाही. नदी जोडायची होती ती निघलेली नाही. गोदावरीचं तुम्ही बघितलं असेल ते पण प्रकरण आहे. रेल्वेचा तर विषय सोडून द्या. आम्ही तर कधी आम्हाला लाज वाटते अक्षरशः की जेव्हा आमचे ऑफिसमधले पोरं म्हणतात की बाबा रेल्वेनं आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो, तर पोरं म्हणते तुमच्याकडे रेल्वे नाही का? तर आम्हाला अक्षरशः लाज वाटते या गोष्टीची की पोरं म्हणते तुमच्याकडे आणखी रेल्वे नाही आली, देश इकडे चाललाय तिकडे चाललाय. मोदी साहेब म्हणतात आम्ही हे केलं ते केलं. पुन्हा मंगळावर का नाही काहीतरी पाठवलं, पण काही हे झालं नाही. भाजपवर तुम्ही नाराज आहेत का? विषय काय साहेब, भाजपवरच नाही तर इथल्या प्रस्थापित जे काही पक्ष झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये
तुम्ही जर बघितलं तर 15 वर्ष खासदारकी जी आहे ही मुंडे घराण्याकडे आहे. 2009 पासून गोपीनाथ मुंडे असतील, त्याच्यानंतर प्रीतमताई असतील ज्या की पोटनिवडणुकीमध्ये आल्या, त्यानंतर दुसऱ्या वेळेस प्रीतमताई असतील. पण जो काही जर बघाल तर त्यांनी घराणेशाही केलेली आहे. मुंडे घराणे असेल किंवा एक पर्टिक्युलर जो एक त्यांचा समाज आहे, त्यांच्या म्हणजे अगदीच मी मतदार म्हणून मी अगदी स्पष्ट बोलेल, जो काही त्यांचा समाज आहे त्यांचाच त्यांनी विकास केलेला आहे. बाकी समाजाकडे त्यांनी अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे. आमचा त्याच्यामध्ये काहीही आम्हाला त्याचा फायदा झालेला नाही. त्याच्यामुळे आम्ही मुंडे घराण्यावरही नाराज आहोत. त्याच्या प्रीतम मुंडे असतील, पंकजाताई असतील किंवा आणखी कोणी असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादीकडे पण जर बघाल तर किशोर काकूपासून बीड जिल्हा जो होता साधारण त्या 3 वर्ष खासदार होत्या. बाकीचं जर पाहिलं तर आमदार असतील, खासदार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस हे आलटून पटून आलेला आहे. पण जो विकास म्हणायचा जो आहे तो झालेला नाही. जर मी बघत असेल तर साधारण 2014 साली मी बीड सोडून गेलो होतो कामाच्या निमित्तानं. तर जर बघाल तर 2 पंचवर्षे गेल्यात तरीसुद्धा इथली स्थलांतर जो आहे ते कमी झालेलं नाही. ते जे काही प्रश्न आहेत स्थलांतराचे असतील, रेल्वेचा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, जर पर्टिक्युलर घ्याल माझ्या गावचंच येळंबघाटचं, इथे सुद्धा आजही पाण्याचा एवढा दुर्भिक्ष आहे. त्या सगळ्या ज्या गोष्टी त्या का होत आहेत निर्माण, एक तर आहे की इथला जो काही लोकप्रतिनिधी आहे तो सक्षम नाही आहे. त्यामुळेच आम्हाला अशी अपेक्षा आहे, जे काही नवीन आहेत, जे सध्या मी ऐकत आहे, जे अशोक हिंगे आहेत वंचित बहुजन आघाडीचे, त्यांच्याकडून सुद्धा मी खूप अपेक्षेनं बघत आहे. जर ते जर निवडून आले तर नक्कीच वंचितांसाठी जे काही मागास समाज आहे त्याच्यासाठी काम करतील ही अपेक्षा ठेवून आहे सामान्य मतदार. नक्कीच, कारण की येथील जनतेचं म्हणणं सुद्धा आहे, कारण की प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे ह्या फक्त राजकारण लोकांचे जेव्हा राजकारण करतात असं सुद्धा येथील जनतेचं म्हणणं आहे. कारण की अनेक जनता वंचितचे अशोक हिंगे असतील, बजरंग सोनवणे असतील यांच्याच पाठीशी होताना पाहायला मिळते. कारण की गेल्या 10 वर्षामध्ये पंकजा मुंडे यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे खासदार होत्या. कसलाही विकास बीडमध्ये झाला नसल्याचं सुद्धा येथील मतदारांनी सांगितलं. परंतु गेल्या 10 वर्षांमध्ये रेल्वेचा प्रश्न सुद्धा प्रलंबित असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. नक्कीच अशोक हिंगे आणि बजरंग सोनवणे यांच्यासारखे सामान्य घरातील पुत्र आहेत ते संसदेमध्ये पाठवण्याचाच निर्णय येथील जनतेने घेतलाय. परंतु नेमकी ही निवडणूक कशी होते हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन दीपक वाघमारे सोबत रिपोर्टर अभिजित, बीड.